होळी पौर्णिमेपासून दुर्गमानवाड इथल्या विठ्ठलाई देवीच्या उत्सवाची सुरुवात झाली। पवित्र मशालीचं त्याच रात्री अनुराधा नक्षत्रावर प्रज्वलन केल्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली होती। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबी पीर आणि विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे। या ठिकाणी येणारा भाविक प्रथम गैबी पीर देवस्थानाचं दर्शन घेतो, नंतर विठ्ठलाई देवीचं दर्शन घेतो। या भाविकांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील भाविक असतात। आज या यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। या यात्रेमध्ये राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्त्यांवरील लोक जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्मिळ वनस्पती विक्रीसाठी ठेवतात। या दुर्मिळ वनस्पती आणि रानमेवा खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती। यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। जिल्हा परिषदेचे आरोग्य पथकही इथं तैनात होतं। यात्रास्थळावर दुर्गमानवाड ग्रामपंचायतीनं स्वच्छतागृहांसह पाणपोईची व्यवस्था केली होती। प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली। आज यात्रेचा समारोप झाल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत गावातील खेळे मंडळी देवीचा जागर करतात। या कार्यक्रमातून पारंपरिक कलागुणांचं दर्शन होतं। आज ठिकपुर्ली, कसबा तारळे, पिरळ, खेबवडे या गावांमध्ये सुद्धा विठ्ठलाई देवीच्या यात्रा झाल्या। या ठिकाणीही खेळे मंडळांकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय।